UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान, मात्र आपल्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत, अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांना सूचना। पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची एकत्रित बैठक, विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती। बापूसाहेब पठारेंच्या पवार गटातील प्रवेशांना समीकरणं बदलली, वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढतीची शक्यता, सुनील टिंगरे विद्यमान आमदार तर जगदीश मुळीकही माहितीमधून इच्छुक। येत्या 15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा, मवियासह माहितीमध्ये जागावाटपावरून हालचाली सुरू। अजित पवार गट माहितीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार, विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापलं जाणार नाही, देवगिरीवरच्या बैठकीमध्ये हमी। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर मवियाची खलबत, मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा, मेरिटनुसार जागावाटप बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। सांगलीमध्ये 4 ऑक्टोबरला पवार आणि गडकरी एकाच मंचावर येणार, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येणार। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक, सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान केल्यानं रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा काढणार। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता, येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक सादर करणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, त्याचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नांशी असतो, राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, हृदयविकारानं नव्हे तर अवयवांना इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालामधून समोर। राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनामध्ये भीती निर्माण केली, माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अनिल बोंडे आक्रमक। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही, वाचाळवीरांविरोधात काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार, बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, दुपारी 12 वाजता श्रीनगरमध्ये तर 3 वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा। अमित शाह 23 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर, विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। ईपीएफ मधून आता एकाच वेळेला 1 लाख रुपये काढता येणार, नोकरीमध्ये 6 महिने पूर्ण न करणाऱ्या नवीन सदस्यांनाही ईपीएफ मधून पैसे काढता येणार। गणेशोत्सवासाठी खुले करण्यात आलेला कशेडी बोगदा उद्यापासून पुन्हा बंद, गोवा लेनवरील एका बोगद्यातील अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी निर्णय। 25 सप्टेंबरपासून नंदुरबारला 1 दिवसाआड पाणी पुरवठा, दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यानं निर्णय। चांद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 104 कोटींचा खर्च येणार, इस्रोकडे अंतराळ यानामध्ये विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आप नेते आतिशी मार्लेंना 21 सप्टेंबरला शपथ घेणार, केजरीवालांचा राजीनामाही राष्ट्रपतींकडे पाठवल्याचा दावा, सूत्रांची माहिती। दिवाळीचा फराळ महागणार, खाद्यतेलांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ, सणासुदीच्या दिवसामध्ये गृहिणींचं बजेट कोलमडणार। 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार, एका माल डब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यामध्ये रूपांतर करणार, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयामध्ये माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।